प्रभू रामचंद्रांनी राष्ट्र आणि धर्म एकाच मार्गावरती ठेवलेले आहेत. त्या काळात जर रामायणाचा थोडासा अभ्यास केलात तर हे राष्ट्र वेगळ्या वेगळ्या संस्कृतीची उपासना करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या याच्यात घटकांमध्ये विभागले गेलेले आहे. प्रभू रामचंद्रांनी पूर्ण देशात चालत प्रवास केला आणि सगळी लोक जोडून काढली. अगदी म्हणून प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक ज्यावेळेस होता त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना वंदन करण्याकरता ऋषीमुनी म्हणा किंवा सदाचरणी असलेले राक्षस सगळे, म्हणजे सगळेच राक्षस वाईट नव्हते, रावणासारखे विभीषणासारखे चांगले पण होते. बरोबर. तर सगळे राक्षस सगळे ऋषीमुनी प्रभू रामचंद्रांना वंदन करायला आलेले आहेत त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस, कारण धर्म पण जपला आणि राष्ट्र पण जपलं. त्याच पद्धतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना सगळ्या प्रजातीतले आणि सगळ्या प्रांतातले हिंदू मानतायत. संभाजी महाराज ज्यावेळेस छत्रपती म्हणून हिंदूंच्या तख्तावरती बसले त्यावेळेस राजस्थानमध्ये बसलेल्या दुर्गादास राठोडाचा उद्गार आहे की ह्या यवना धमाला, म्हणजे हा जो मुसलमान माजलेला आहे औरंगजेब, तो हिंदूंवर जिजिया लावतोय, त्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवून काढला आणि जामा मशिदीत नमाज पाडायला गेला. मुद्दामून त्यांनी हे कृत्य केलं. तर या औरंगजेबाला पालथं घालण्याची ताकद कोणात असेल तर ती त्या संभाजी, शिवाजींच्या मुलगा आहे संभाजी, त्याच्या अंगात आहे, असं त्या दुर्गादास राठोडांनी राजस्थानमध्ये लिहून ठेवले त्या काळात. इथं पण प्रभू रामचंद्रांचं सामर्थ्य बघा आणि शंभू छत्रपतींचं सामर्थ्य बघा, साम्य आहे त्याच्यामध्ये. बरोबर, अगदीच.